नमस्कार, आपण बघत आहात एनसीस न्यूज। आज जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय श्री ॲडव्होकेट विशाल भैया कदम यांच्या वाढदिवसानिमित्त रितेश चौधरी उर्फ रिंकू भैया तसेच विजय चौधरी उर्फ बॉन्ड यांच्या वतीने गाठीतील रुग्णांच्या नातेवाईकांना येथे अल्पपहाराचे वाटप करण्यात आलेले आहे। त्या संदर्भात आपण त्यांची चर्चा करणार आहोत। सर, सर्वप्रथम तर आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। सर, आज एकदम आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आला, त्याबद्दल काय सांगा? आज माझा 51वा वाढदिवस आहे। दरवर्षी अनिरुद्ध क्रीडा मंडळ छावणी हे माझ्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम ठेवत असतात। यावेळेस राज्यामध्ये जी पूर परिस्थिती आहे त्याच्यानिमित्त आम्ही असा निर्णय कोणताही उत्साह न करता गरजू व्यक्तींना मदत आणि हे करणं, त्यांच्यासाठी मी सकाळी आज 51,000चा चेक कलेक्टर साहेबांना दिला आणि बॉन्ड आणि रिंकू यांनी जे आता पेशंटसाठी जे अन्नधान्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत। आज विशाल भैया कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भावाला मी असं सांगितलं होतं की आम्ही क्रेन लावू, हार लावू आणि फटाके वगैरे। तर भाऊ रात्रीच म्हटले की बाबा हे काही करायचं नाही आहे, पूरग्रस्तांना मदत करू आणि या अनुषंगाने कुठला एखादा कार्यक्रम घेता येईल तर पहा, म्हणून इथं आज आम्ही यांच्या वाढदिवसानिमित्त हे कार्यक्रम ठेवलेला आहे। माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, अनिरुद्ध क्रीडा मंडळातर्फे भाऊला दीर्घ आयुष्य लाभो। थँक्यू। भैयाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मंडळातर्फे अन्नदान वाटप करण्यात आलेलं आहे व तसेच भैयांना मी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। आज आम्ही ॲडव्होकेट विशाल भैया कदम जे गोर गरीब व युवक तरुणांना नेहमी मदत करण्यासाठी अग्रेसर असतात, त्यांच्या वाढदिवसासाठी आम्ही दरवर्षी एक विविध कार्यक्रम आम्ही घेत असतो। पण यावर्षी जे महाराष्ट्रात, मराठवाड्यात जे पूर परिस्थिती निर्माण झालेली त्याचं भान ठेवून, सामाजिक कार्याचं भान ठेवून, त्याची जाणीव ठेवून आम्ही आज भैया आम्हाला म्हटले की यावर्षी हारतुऱ्याने माझा वाढदिवस न साजरा करता गोरगरीब लोकांना मदत कशी करता येईल, पूरग्रस्त लोकांना मदत कशी करता येईल, त्यासाठी भैयांनी आजच जिल्हाधिकारी यांना 51,000चा चेकही दिलेला आहे आणि आमच्या अनिरुद्ध क्रीडा मंडळातर्फे विविध अनाथाश्रम व घाटी रुग्णालय येथे अन्नदानाचा हा कार्यक्रम आम्ही आज नियोजन केलेला आहे। आणि आज विशाल भैया कदम यांना वाढदिवसाच्या या सामाजिक कार्यातून, एक सामाजिक उपक्रमातून एक चांगला संदेश त्यांनी दिलेला आहे। त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो।